मुंबईमध्ये आता पांढऱ्या पट्ट्यांवरनं नवीन वाद निर्माण झालाय आणि या वादामध्ये राजकीय नेत्यांनी, राजकीय पक्षांनी सुद्धा उडी घेतल्यामुळे या वादाची तीव्रता चांगलीच वाढलेली आहे। घाटकोपर पाठोपाठ आता दादरमध्ये जैन धर्मीयांनी आखलेल्या पांढऱ्या पट्टीवरनं वाद पाहायला मिळाला। दादर पश्चिमेतल्या DS बाबरेकर या मार्गावर पांढरे पट्टे मारले गेले, त्यामुळे मनसे आक्रमक झाली। गोखले रोड लगतच्या या मार्गावरती हे पांढरे पट्टे ओढले गेले। बाबरेकर मार्गावरती जैन मंदिर आहे आणि त्याच्याच बाजूच्या लेनपासनं गोकुळधाम इमारतीपर्यंत पट्टा मारला गेला। या प्रकरणाची मनसेसोबतच ठाकरेंच्या शिवसेनेकडून सुद्धा दखल घेण्यात आली। मनसे नेते संदीप देशपांडे आणि किशोरी पेडणेकर यांनी एकत्रितपणे या परिसराची पाहणी केली। तर दुसरीकडे या विरोधावरती आशिष शेलारांनी प्रतिक्रिया दिली आहे। सर्वांनी एकत्र चालायला हवं, कुणावर दबाव टाकता कामा नये असं शेलारांनी म्हटलंय। दरम्यान संपूर्ण वादाची आता मुंबई महापालिकेने सुद्धा दखल घेतली। रस्त्यांवरती अनधिकृत पद्धतीने पांढरे पट्टे मारणाऱ्यांवरती कारवाई व्हावी आणि असे प्रकार घडू नयेत म्हणून गस्त वाढवावी असं पत्र पालिकेने पोलिसांना दिलंय। आपण रंगांचे वैशिष्ट्य पाहिलं तर हा करडा रंग हा रंग नाही, हा मिक्स करून झाल्यानंतरचा रंग आहे। म्हणजे ताना पिनी ही पाजा असे जे आपण रंग म्हणतो त्या रंगांमध्ये जर कुठचे रंग मिसळले तर हा करडा रंग होतो। म्हणजे हा जाणून बुजून वाद निर्माण करतायत। म्हणूनच म्हटलं एन वॉर्डमध्ये उचापती वाढले आहेत, त्याच्यातला उचापतीमधला इथला पती कोण ते शोधा। बघा, या सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्यांनी एकत्र चाललं पाहिजे, सहभागीतेने वागलं पाहिजे। कोणी कोणावर दबाव आणि कोणी कोणाच्या सांस्कृतिक ओळखीवर दबाव टाकण्याची गरज नाही। सगळ्यांनी कोएक्झिस्ट सहभागीतेने चाललं पाहिजे असं। आणि या पांढऱ्या पट्ट्यांच्या वादामध्ये मनसेनं सुद्धा उडी घेतलेली आहे आणि पांढऱ्या पट्ट्यांवरनं थेट मुंबई विकायला काढली का असा सवाल सुद्धा मनसेनं विचारलाय। काय भूमिका आहे विविध नेत्यांची आपण पाहूया। तुमचे कोणतरी फिरतात म्हणून पांढऱ्या पट्ट्या मारायच्या हा सांस्कृतिक दहशतवाद आम्ही खपवून घेणार नाही। आता काही जैन धर्मीय आम्हाला भेटले होते, त्यांचं असं म्हणणं आहे की मागच्या 5 वर्षापासून हे मारले जातात। समजा गोष्ट एखादी 4 वर्षापासून सुरू म्हणजे ती बरोबर झाली का? पण चातुर्मासमध्ये आम्ही हे करतो असं सुद्धा त्यांना कशासाठी तुम्ही परमिशन घेतली का? आता आपणही गणपतीचा उत्सव रस्त्यावर करतो, पण आपण परवानगी घेतो ना, त्याची काहीतरी गोष्ट आहे ना, कायदा आहे ना। मनाला येईल तसं नाही वागू शकत। मनाला येईल त्याच्यावर मंडप टाकू शकतो का आपण? मनाला येईल तिथनं मिरवणूक काढू शकतो का आपण? परवानगी लागते ना, कायदा सगळ्यांना समान आहे। तो संदीप देशपांडेला म्हणतो, मी आवाहन करतो की तुम्ही भेंडी बाजार मुंब्रामध्ये कधी जाणार? दुसरी गोष्ट, अजून ते मुंब्रामध्ये गेली, ती एक प्रतिनिधी होती ओवैसीची पार्टीची कि पूरे माशाअल्लाह पूरे मुंब्रा को मैं हरा कर दूंगी। तो आप वहाँ पे मुंब्रा में काला करने क्यों नहीं कब जा रहे? ये आपसे मेरा नम्र निवेदन है। इसलिए दो धर्म में तोड़ डालने का काम ये संदीप देशपांडे कर रहे हैं। इसलिए भगवान इनको सद्बुद्धि दे और जैन समाज से फिर से कहता हूँ शांति तो रहे। आणि मुंबईमध्ये या पांढऱ्या पट्ट्यांवरनं वाद वाढू लागल्याच्या नंतर आता मुंबई महानगरपालिकेनं सुद्धा प्रकरणामध्ये हस्तक्षेप केलाय। मुंबईच्या रस्त्यांवरती जर अनधिकृत पद्धतीनं अशा पांढऱ्या पट्ट्या कोणी मारत असेल तर मुंबई पोलिसांनी गस्त वाढवावी, असे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी काळजी घ्यावी असं विनंतीवजा पत्र पालिकेनं मुंबई पोलिसांना पाठवलेलं आहे। दादरच्या बाबरेकर मार्गावरती पांढरे पट्टे मारण्यासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नव्हती, त्यामुळे हे काम पूर्णपणे अनधिकृत असल्याचं पालिकेकडून स्पष्ट करण्यात आलंय।